एक आणि तो दुसरा रायफल 1001. काय सांगाल रायफल कसं काय रायफलची रायफल ओरिजिनल रायफल घेतला का तुम्ही? रायफल घेतला का? मित्रांनो, आपण सध्या आहोत जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदानामध्ये, ते म्हणजे पेडगावकरांच्या मैदानात. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या समवेत कोण आहेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील, आडवली, कल्याण, मुंबई. भाई नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी फॅन्सचं खूपच प्रेम दिसून येत आहे? खूप क्रेज आहे या टायमाला ना, खूप प्रेम आहे फॅन्स फॅमिलीचा. गेल्या टायमाला डोंगराच्या अलीकडे होता मथुर, तर आम्ही त्या साईडनं आलो गाडी घेऊन. पण जसं तिकडून इथपर्यंत पोचायला कमीत कमी अर्धा तास लागला आम्हाला. आणि आज किती वेळ झाला फोटो काढताय तुम्ही? जवळपास 2-3 तास झाले का? आल्यापासून फोटो काढतोय सर्वांसोबत. किती फोटो काढले असतील तरी साधारणतः? आता कमीत कमी 2000च्या वरती. होय ना दादा? कसं कंटाळ येत नाही किंवा असं इरिटेट होतं का कधी? नाही, असं काय वाटत नाही. हा क्षण पुन्हा भेटेल नाही भेटेल ते नाही माहिती, पण भेटलेला आहे. तर कुठेच असा याच्यामध्ये इगोपणा, अहमपणा ते नाही दाखवणार. आणि बऱ्याच फॅन्सने, आता एका फॅन्सने वाढदिवस साजरा केला मथुरचा, काय सांगाल त्याच्याविषयी? ते त्यांचा प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. ते बोलत होते मला केक कापायला, पण या टायमाला सरांची पुण्यतिथी असल्यामुळे नाही कापलं केक. त्यांना बोलत तुम्ही साजरा करा, मी बसतो इथे. बरं. आणि त्याच जोडीला हा बॅनर पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. आता तुमच्या हस्ते त्याचं हे झालं, ओपनिंग झालं. काय सांगाल या कटआउटच्या विषयी? काय सांगाल? त्यांचा प्रेम आहे, जे चाहते आहेत त्यांच्या प्रेमापोटी हे सर्व, त्यांची जी खुशी असते. हा लुक काय आहे खतरनाक फोनवरचा बोलताना? आयपाच्या उपवासामध्ये असतो असा खतरनाक लुक होता ना. दरवर्षी तर लुक बघायला भेटतो. आणि काय कसं आहे बघा ना, कटआउट कसला आहे. आणि त्याच जोडीला त्यांनी त्या कटआउट वरती सरांचा सुद्धा फोटो आहे, वरती पाहू शकता. आणि खाली तुझ्यासोबत असणारा, तुझ्या वाईट वेळेत तुझ्यासोबत असणारा, तुझा फॅन होतो, तुझाच राहणार, हॅशटॅग मथुर 1001. काय सांगाल याच्याविषयी? हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख, वाईट काळ, चांगला काळ येत राहतो. पण जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा अपेक्षा एकच असते, चाहते, मित्रपरिवार. एक टायमाला आपला नाही आपल्यासाठी धावत पळत येत, पण जे चाहते असतात, जो मित्रपरिवार असतो, तो कायम त्या लोकांनी मला सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आणि त्याच्या जोडीला अजून पण भरपूर कटआउट आणलेत ह्यांनी, फॅन्सनी. आणि त्यातलाच एक कटआउट म्हणजे पब्लिकचं ओरिजिनल भिताड. होतो जिथे तिथेच जय जयकार, 1001 वाल्यांचा दरारा, 1001 सरकार, मथुर 1001. आणि
तो दुसरा रायफल 1001. काय सांगाल रायफल कसं काय रायफलची रायफल ओरिजिनल रायफल घेतला का तुम्ही? रायफल घेतला का? रायफल घेतला का सांगा की? रायफल डेंजर आहे रायफल. रायफल कसं काय? रायफलचा नाद नाही करायचा आजच्या या मैदानामध्ये बर 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 आणि याच्या पुढं पण. बर 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 त्यांच्या एक घरामध्ये असेल आपण टोंगा बोलतो म्हणून हा एक वल्वे हा तर ते त्यांच्या घरामध्ये असेल झुंजीसाठी ठेवला असेल. बर 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 त्या झुंजीमध्ये तो प्रसिद्ध असेल. प्रसिद्ध असेल. बर त्याच्यामुळे त्यांच्या नंदीवर प्रेम आहे. बर बर आपण त्याला रेडा नाही बोलू शकतो, त्याला बरोबर. नंदी बोलू शकतो. हा आपला जसा प्रेम आहे तसा त्यांचा प्रेम आहे ना. बरोबर. ते त्याचे चाहते आहेत बर आणि ते दोघांना एक समान समजतात. बर बर त्यात आपलं भाग्य आहे. भाग्य आहे. बरोबर. आणि त्यांनी पण बघा ना तुमचंच नंबर कोडिंग घेतलंय 1001. हा हा? ते तो त्यांच्या क्षेत्रातला आपल्या मथुर सारखा किंग असेल. हा मथुर सारखा किंग आहे. किंग असेल. दादा काय सांगाल या बॅनरचं वैशिष्ट्य काय? हा रायफल 1001 काय आहे आणि कोण आहे ते सांगा. झुंजीचा आहे का? रेड्यांच्या झुंजीचा आहे. बरं बरं. राहुल दादा पण खळखळून हसले रायफल विषयी. काय सांगाल रायफल कुठला आहे? अंबाडी भिवंडी. आंबाडे भिवंडीचा आहे. बरं बरं बरं. आणि तुमचं नाव काय? दीपेश भोईर. बरं. आणि तुम्हाला काय वाटलं रायफलला 1001च काही करावं? मथुरचा हा मथुर प्रेमी असल्यामुळे. मथुर प्रेमी असल्यामुळं. बरं बरं. मथुर प्रेमी असल्यामुळं आणि सुंदर असा बॅनर करण्यात आलाय बघा. आणि आता आपण पुन्हा वळूयात राहुल दादाकडे. दादा काय सांगाल? त्यांनी सांगितलंय झुंजीसाठी फेमस आहे तो. मी बोललो ना तुम्हाला कारण की माझा एक अंदाजच होता हा त्या झुंजीसाठी फेमस असणारा बरं, बरं. आणि त्याच्या क्षेत्रामध्ये तो किंग असणार. म्हणजे हे क्षेत्र सोडून अन्य जे खेळ होतात त्या अन्य खेळांमध्ये सुद्धा आता मथुर सगळीकडे म्हणजे सगळीकडे पोचलेला आहे. आणि सगळ्यांना वाटतं ह्या आमच्या खेळातला पण मथुर असाच व्हावा. कबड्डीमध्ये सुद्धा मथुरचं नाव असतं. त्याचबरोबर IPL चालू होती एकदा. IPL मध्ये सुद्धा स्टेडियममध्ये मथुरचं गाणं लागलं होतं. त्याच्याविषयी काय सांगाल? काय असतात चाहते असतात. हा. चाहत्यांचा प्रेम असतो. हां त्यांचा एकच ख्याती असते का कुठे हल्दी असणार, लग्न असणार, काय फंक्शन असणार, बर्थडे हा. सेलिब्रेशन असणार, हां ते चाहते असल्यामुळे मथुरचं गाणी वाजवतात. बरोबर आहे. मथुरची इतर गाणी- नंदी हा. आहेत, इतर नंदींचं वाजवतात. काही लोकांच्या नावाने गाणी काढलेली असतात, हम्म. ते गाणी वाजवतात. म्हणजे चाहते असतात, ते चाहत्यांच्या प्रेमासाठी, खुशीसाठी. कशासाठी? हा. दादा तुम्ही आज लयच खुश आहे. काय सांगाल? खुश आहे म्हणजे या मैदानामध्ये पळायला भेटतं तेच माझं भाग्य आहे. भाग्य आहे ना? आणि आज जे क्रेज, प्रेम हे सर्व भेटतोय यामध्ये खुशी वेगळी आहे खूप. कशी वेगळी खूप आहे. खूप खूप धन्यवाद दादा. खूप खूप